टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याची तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत। आशिष शेलार यांचं वक्तव्य। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। पहलगामचे दहशतवादी तुमचे कोणी होते का? पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचा आशिष शेलार यांना सवाल। मराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय। भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य। माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। एकाचं भाषण अपूर्ण तर एकाचं अप्रासंगिक, संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय। आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका। भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण तर अप्रासंगिक, विषय मराठीचा, ते सोडून ट ला ट, फ ला फ आणि घ ला घ। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका, तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत, राऊतांचा पलटवार। उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही। काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र, बरं का? आशिष शेलार यांना सांस्कृतिक मंत्री म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं? आशिष शेलार यांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? प्रकाश महाजन यांची टीका। तुलना पहलगामच्या अतिरेकीशी, त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं असांस्कृतिक म्हणावं, याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले। शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कापतील, संजय राऊतांचा पलटवार। अरे ती दाढी नकली आहे, ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला। आमची भावकी आता एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधव यांचा भाजपला इशारा, तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधव यांची टीका। आमची भावकी एक झाली आहे, आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय, त्यामुळे आमच्या नादाला लागू नका। ठाकरे आणि मराठी माणसाची एकजूट महत्वाची, एकीचं आव्हान उभं करणं यातच महाराष्ट्राचं हित। ठाकरे बंधू मंचावर एकत्र आल्यानंतर रोखठोकमधून संजय राऊतांचं भाष्य।